काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या काँग्रेस सोडून जाण्याच्या आणि भाजप प्रवेशाच्या बातम्या जशा येऊ लागल्या तसं राणे कुटुंबीय आणि शिवसेना या दोघांमध्ये वाकयुद्ध आता चांगलंच रंगलेलं आहे। नितेश राणे जे नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत आणि काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांनी शिवसेना पक्षप्रवेशाच्या बातम्या मात्र नारायण राणेंच्या फेटाळून लावलेल्या आहेत। तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करावं इतकी वाईट वेळ राणे कुटुंबियांवर आली नाही असा टोलाही त्यांनी लगावला। तर शिवसेना नारायण राणेंना किंमतच देत नसल्याचा प्रहार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला। त्या मुद्द्यावरनं नितेश राणे आणि सुभाष देसाई या दोघांमध्ये कसं वाकयुद्ध रंगलंय जाणून घेऊया। राणे साहेबांना नाकारणं की स्वीकारणं हा अधिकार फक्त सन्मान्य माननीय बाळासाहेब ठाकरेंकडेच होता। उद्धव ठाकरेंकडे कधीच आम्ही तो अधिकार दिलेला नाही आणि देणार पण नाही। म्हणून त्यांनी आम्हाला काय नाकारावं आणि आम्ही त्यांच्याकडे काय जावं म्हणजे आटापिटा आम्ही करत नाही आहोत। कोणाच्या अंडर काम करायचं? उद्धव ठाकरे अंडर आणि भविष्यामध्ये काय आदित्य ठाकरे अंडरच्या खालती। एवढे वाईट दिवस आमचे आलेले नाहीत आणि आम्ही स्वतःवर आणणार पण नाही, समजून घ्या। बातमी आली असं मला माझ्या माहितीप्रमाणे तर असं आम्ही ह्या असल्या गोष्टींची दखलच घेत नाही। असे किती आले आणि गेले, शिवसेना त्या सगळ्यांना पुरवून उरलेली आहे अशा अनेकांना आम्ही टोलवून लावलेलं आहे। त्यामुळे हा विषय शिवसेनेवर परिणाम करणारा नाही। ज्या त्या पक्षांनी ठरवावं, त्यांना काय परवडेल, त्यांना काय झेपेल, त्यांचं काय होईल ते त्यांनी त्या संघटनेने त्या पक्षांनी ठरवायचं आहे। आमचा तो विषयच नाही।